ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. केजरीवाल यांनी असं म्हटलं की पुढचे पंतप्रधान अमित शहा असतील. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदींनी एक नियम केला आहे. 75 वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही. सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना 75 वर्ष होत आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागेल. ही पुढली गोष्ट. पण त्याच्या आधी मी म्हणतो 4 जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत. तेव्हा अमित शहा नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच जाणार नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलंय की युतीची सत्ता आल्यापासून 1999 पासून उद्धवजींना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले. आम्हाला स्वप्न पडत नाही, अजिबात नाही. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहे. तुमची स्वप्न जी तुम्ही अचानक तुम्हाला जो काय स्वप्नातला आजार झाला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे. असं देखील म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरेंनी. कधी का दिलेल्या मुलाखतीत ते का देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना. हे फडणवीसना माहीत नाही आहे. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं. अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांना ही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. ऑपरेशन पेशंट मरतात टेबलावरच. पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, शिवसेना प्रमुखांनी. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्रीपदासाठी. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो. हे फडणवीस यांना माहीत नसेल, कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते, फार कामदार असतील. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. भाषणात बोलताना एक टीका केलेली आहे की मोदींना शिव्या देणारे तर त्यांच्या शेजारी बसलेत आणि मुस्लिमांचा फतवा जो काढला जात आहे त्याबद्दल बोलत आहेत म्हणून. हे नक्की तुम्हाला राज ठाकरेंना म्हणायचं होतं का, काय नक्की तुम्ही ठरवा मी कोणाला म्हणालो होतो. तर चुकीचं काय आहे? फतवा म्हणजे कसला फतवा असतो? आम्ही पण सांगतो ना, आम्हीसुद्धा हा आमचा फतवाच आहे. या देशातल्या राष्ट्रभक्तांनी देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मतदान करावं, हा फतवा समजा तुम्ही. असं जर फतवा कुणी काढत असेल की देश वाचवण्यासाठी, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, लोकशाही संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, तर हा फतवा कसा का असू शकतो? का कळतं का त्यांना? साहेब, उद्धव ठाकरेंचा कसा दौरा राहणार आहे प्रचाराचा आणि महाविकास आघाडीचे कोणते कोणते नेते येणार आहेत? माननीय उद्धवजी 15 तारखेला नाशिकमध्ये येत आहेत. गोल्फ क्लबवर त्यांची सभा आहे आणि ती सभा विराट सभा, एवढंच मी सांगतो. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.